गेल्या अनेक वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणाचा आता मृत्यूकडे प्रवास सुरू झाला। सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर आता हरीश राणाच्या निष्क्रिय इच्छा मरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। रुग्णालयानं हरीश राणाचं अन्न आणि ऑक्सिजन सपोर्ट थांबवलेला आहे। आजपासून त्याला पाणी देणं सुद्धा बंद करण्यात आलंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेला अंदाजे 2 ते 3 आठवडे लागतील। हरीशला दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल करण्यात आलंय आणि इच्छा मरणाचा भाग म्हणून सर्व आधार प्रणाली हळूहळू काढून टाकण्यात आल्यात। पालकांसमोर आता एकमेव पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे त्यांच्या लाडक्या मुलाला निरोप देणं। माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्यासोबत आहे। तर रामराजे, गेल्या अनेक वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांचा आता मृत्यूकडे प्रवास सुरू झालेला आहे। त्यांच्या परिवारासाठी अत्यंत कठीण काळ आहे। एकंदरीतच ही प्रक्रिया आणि डॉक्टरांची या सगळ्या संदर्भातली काय माहिती? बिलकुल, खरं तर जिवंत असताना मरण देणं हे सोपी गोष्ट नाहीये। हे विज्ञान असेल, त्याचबरोबर संवेदना, कायदा आणि सेवा या सर्वांच्या समोरच हे एक प्रकारचं आव्हान आहे आणि कठीण परीक्षा होती। आणि तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं सर्व गोष्टी बाबी तपासून आईवडिलांचं म्हणणं ऐकून त्यानंतर इच्छा मरणाला परवानगी दिली होती। पॅसिव्ह युथनेशिया असं म्हटलं जातं। आणि ही जी प्रक्रिया आहे ती कशी राबवली जाते तर 7 ते 9 डॉक्टरांची एक समिती तयार करण्यात आलेली आहे। ती समिती या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष देते। कशा प्रकारे आपल्या संपूर्ण अवयव जे आहेत ते निकामी केले जातात आणि त्यामधून त्रासातून मुक्तता केली जाते राणाची, ते बघावं लागणार आहे। सगळ्यात अगोदर औषधं बंद केली जातात की जे उपचार करत असतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की अन्न बंद केलं जातं दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर मग पाणी बंद केलं जातं। तर 2 टप्पे झालेले आहेत। औषधं आणि अन्न बंद करण्यात आले आहेत। आजपासून पाणी बंद केलं जाणार आहे। पाणी हे जगण्यासाठी आवश्यक असतं, परंतु एक अवयव जे आहेत ते त्यामुळं पाणी बंद केल्यामुळे निष्क्रिय होतील आणि हळूहळू अशा पद्धतीनं पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे की निष्क्रिय अवयव करून इच्छा मरणापर्यंत प्राप्ती करता येऊ शकते। आणि त्यासाठीच ही टीम जी आहे ती काम करतात। प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष आहे या संपूर्ण टीमचं। आणि जे वेदना होत आहेत राणा यांना, तर त्या वेदनातून सुटका व्हावी यासाठीच अशा प्रकारचा कठीण निर्णय जो आहे तो देशामध्ये प्रथमच घेण्यात आलेला आहे। त्यामुळं इथूनचा पुढचा जो प्रवास आहे तो महत्त्वाचा असणार आहे। साधारणतः 2 ते 3 आठवडे लागू शकतात अशी माहिती मिळते। आणि डॉक्टरांचं सुद्धा या संपूर्ण गोष्टीवर बारीक लक्ष आहे। हो, आणि टप्प्याटप्प्यानं ही सगळी प्रक्रिया राबवली जाते। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।